सप्रेम नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण काल पर्यावरण दिवस साजरा केला. डिजिटल लावले, स्टेटस फिरवले, इंस्टावर, फेसबुकवर सगळीकडे आपण आवर्जून केलं. स्टेटसला आपण झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पर्यावरणाचं रक्षण, संवर्धन अशा गोष्टी आवर्जून बोललोत. सगळ्यांनी स्टेटस वगैरे फिरवलं. पशु पक्षी प्राणी मात्राचं आजचा ट्रेंडच झाला आहे. स्टेटसला फिरवायचं म्हणजे आपण पर्यावरणाचं संरक्षण केलं, संवर्धन केलं अशा काही गोष्टी आहेत. किंवा एखादं झाड रोप आणायचं, खड्डा खांदायचा, ते लावल्याचं फोटो वगैरे काढायचं आणि ते सांभाळायचं. तर सांभाळतात का नाही देव जाणे, पण आम्हाला खूप पर्यावरणाची काळजी आहे आणि आम्ही आमच्या सामाजिक जबाबदाऱ्या, सार्वजनिक जबाबदाऱ्या जाणतो. असं करायची प्रथा आजकाल ट्रेंड पडलेला आहे. ट्रेंड चालू घड्यामध्ये अपडेटेड लँग्वेजमध्ये सुशिक्षित लोकांचं, जे आता शिकून मोठे झालेले आहेत, सुशिक्षित झाले आहेत, त्यांचा ट्रेंडच पडला आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीचं स्टेटसला तेवढं ठेवायचं आणि आम्ही कसे चांगले फक्त दाखवायचं, करायचं काही नाही, वागायचं काही नाही. असो, पर्यावरण रक्षण आणि पर्यावरण संवर्धन म्हणून जे काय तुम्ही स्टेटस वगैरे फिरवले ते नुसते नावापुरते फिरवले, पण झाड लावून ते वाढवणं आणि सावली देण्यासाठी मोठं करणं ते करा, ते अपेक्षित आहे. आणि पर्यावरणाचं रक्षण संवर्धन ते महत्त्वाचं आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा प्रकल्प राबवणं, प्रामाणिकपणे त्याचा फायदा मिळायला पाहिजे अशा पद्धतीनं राबवणं हे महत्त्वाचं आहे आणि हे अपेक्षित आहे पर्यावरण रक्षण आणि पर्यावरण संवर्धन. तर माझ्या वडिलांनी लावलेली झाडं तुम्हाला मागं दिसत असतील, ते तर मी सांभाळलीच, पण वडिलांनी लावले म्हणून मी माझ्या पुढील पिढींना हे मागं मोठं झाडं वडिलांनी लावलेले, पण पुढील पिढींना हे आपण झाडं लावून जगवायला पाहिजेत, तेही महत्त्वाचं. म्हणून हे बघा, आंब्याची झाडं लावलेली आहेत, फळांची झाडं उत्पन्न आहे आणि पर्यावरणाचं रक्षण समतोल साधण्यासाठी सातत्याने लावून ते लक्ष देणं, सांभाळणं. काही रानडुकरांनी खाली त्रास केला तर त्याचाही इलाज करून ते संरक्षण करून वाढवतोय. हे पर्यावरण रक्षण, पर्यावरण संवर्धन. झाडं लावून ती सांभाळणं आणि मोठं करणं. एक झाड लावा आणि एक झाड लावून ते सांभाळून मोठं करा, म्हणजे त्याचा फायदा मिळायला पाहिजे आणि जे तुमचं पर्यावरण रक्षण आणि संवर्धन होणं गरजेचं आहे हे अपेक्षित आहे. जलताराचे खड्डे तुम्ही अनुदान घेण्यापुरतं करता, पण त्याचा फायदा मिळत फक्त पैशासाठी. तुम्ही जलतारा असू द्या, जलयुग शिवारच्या योजना फक्त अनुदान मिळवणं, पैसे मिळवणं आणि त्या प्रामाणिकपणे न राबवणं हे खरं आहे. खरं बोलतो आणि खरं सांगतोय. काही जण प्रामाणिक करत असतील त्यांची माफी मागतो, पण 99% लोक हे पैसे घेऊन ते प्रकल्प प्रामाणिक राबवत नाहीत. आपले नदी नाले, ओढे, बंधारे, तलाव यांचं गाळमुक्त, प्रदूषणमुक्त करत नाहीत, फक्त स्वतःचा फायदा घेण्यापुरतं. अरे, सगळ्यांचा फायदा होणार आहे, मुबलक पाणी आणि पर्यावरणाचं संवर्धन रक्षण होणार आहे. त्याच्यामुळे